भाजप निष्ठावंतांची राहिली नाही असं मधुकर कुकडे यांनी म्हटलं आहे। भाजपमध्ये तिकीट देताना पैसे विचारले जातात। भाजपचे माजी आमदार मधुकर कुकडे यांनी गौप्यस्फोट केला आहे। सध्या आणि त्यामध्येच आता भंडारा जिल्ह्यामध्ये बंडखोरी पाहायला मिळते। आपण सध्या आहोत तुमसरमध्ये सुद्धा बंडखोरी पाहायला मिळत आहे आणि माजी खासदार माजी आमदार मधुकर कुकडे यांनी आरोप केलेला आहे की पक्षाला पैसेवाले कॅन्डिडेट हवे आहेत, सामान्य कॅन्डिडेट त्यांना चालत नाही। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांनी असे आरोप केलेले आहेत। का भाऊ, काय सांगाल तुम्ही? या निवडणुकीमध्ये पक्षांनी कार्यकर्त्याच्या मनोबल पाहिलं नाही। पक्षांनी पाहिलं की कोण बाहेर चाललेलं आहे आणि कोण पैसे खर्च करू शकते, जात कोणती आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये जातीपाती राजकारण झालं नाही। पक्षांनी कधी पैसे विचारले नाहीत। 2002मध्ये आम्ही गीताई कोंडवार नावाच्या मुलीला इथे उभं केलं अध्यक्षपदाकरता। ती जात नव्हती, पण कार्यकर्त्या ताकदीवरती आम्ही तिला निवडून मी आमदार होतो। आणि मला वाटलं की आशिष कुकडे माझ्या पुन्हा दोनदा नगरसेवकाला सामान्य कार्यकर्ता आहे, पक्षाने तुला तिकीट देतो म्हणून मागच्या 4 महिन्यापासून कामाला लागलेलो। आम्हाला मुंबई नागपूरला बोलवलं, ठीक आहे आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी झालं की अशी तुम्ही तयारी करा। पण 6 तारखेला तयारी पूर्ण होती, पण 7 तारखेला आमच्याकडे काही नाटक झाली आणि नंतर हे काम घडलं। या 16 तारखेला आदरणीय प्रदीप बोला तिकीट मिळाली। पूर्ण कार्यकर्ते भटके राहून गेले आणि सर्व कार्यकर्ते अशी कुठे घरी गेले आणि त्याला सांगितलं तुम्हाला इलेक्शन लढावं लागेल, आमच्या इथे प्रश्न आहे। आणि त्याकरता पूर्ण कार्यकर्त्याच्या ताकदीवरती आणि जनसमर्थनावरती गावातील पूर्ण जनता समर्थन आहे, त्याविषयी आम्हाला अपक्ष लढण्याचा निर्णय घ्यावा लागला। तुम्ही हे आरोप केले आहेत की पक्षाने तुम्हाला तुमच्याकडे पैसे किती ही विचारणा केली आणि आता पक्षामध्ये कार्यकर्ता नको तर पैसेवाले हवे आहेत असे तुम्ही आरोप केलेले आहेत। तर का सांग? हे बघा, आशिष कुकडेला जेव्हा आम्ही तिकीट मागायला गेलो त्यांनी आशिषला विचारलं तुझ्याकडे पैसे किती आहेत। आशिषने एवढे उत्तर दिलं की जेवढा खर्च लागेल आम्ही ते करू। मी त्याने हे म्हटलं की लोकांना 100 रुपये लागत असतील तर मला 10 रुपये लागतात, काही मी या भागामध्ये काम करताना कधी पैशाचं राजकारण केलं नाही। एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम केलं। आमदार खातं कधी अंगात आलीच नाही, आजही सामान्य खाते काम करतो आणि मला विश्वास होता की लोकांना 100 रुपये लागत असतील, आम्हाला 10 रुपये लागतील। आणि पक्षाने जेव्हा पैसे विचारले तर थोडं मन दुखलं। या ठिकाणी आदरणीय यशवंतराव मानकर गुरुजींनी हा पक्ष मोठा केलेला आहे। आदरणीय केशवराव कावळे, डॉक्टर बिजू शर्मासारख्या माणसांनी या पक्षाला उभारी दिलेली आहे आणि त्या दोन्ही माणसांनी केशवराव कावळेजी आणि बिजू शर्मांनी कधी पैसे विचारला नाहीत। आणि लोकांना वाटलं की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्ते पार्टी आहे। जे कार्यकर्ते कामं करतात, जे 24 घंटे काम करतात, त्यांनी जात पात न पाहताना पक्ष तिकीट देतो आणि त्याला निवडून देतो। आणि यावेळी जर पैसे विचारणं केलं तर मनाला दुःख लागलं की पार्टी कुठे चाललेली आहे। तर असं पाहायला मिळालं की भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये बंडखोरी पुकारलेली आहे। तर आपलं काय मत आहे यावरती की या बंडखोरीवरती काय एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षामध्ये बंडखोरी होत आहे? मी पहिलेच सांगतो, पक्ष हा कार्यकर्ता पक्ष आहे आणि ज्या कर्त्याकार्यांनी खूप वर्ष काम केलेले आहेत त्या कर्त्या डावण्याचा प्रयत्न केलेले आहे। मी असं म्हणेन की आशिषला डावण्याचा प्रयत्न केला आहे। आम्ही तिकीट मारली, आमचा अधिकार होता, पण या ठिकाणी ज्या कार्यकर्त्यांनी असे काम केलं त्यांना मी तिकीट दिली नाही। म्हणजे तुमसर नगरपालिकेमध्ये बरेच वार्ड आहेत, मी नाव घेत नाही, त्या वार्डामध्ये कार्याला डावळून त्यांनी तिकीट दिलेली आहे। ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धऱ्या उचलल्या केल्यात भंडारामध्ये तेच केलं। आणि खऱ्या अर्थाने पक्ष हा दीनदयाल उपाध्यायच्या मार्गावर चालला पाहिजे। आदरणीय दीनदयाल उपाध्यायांनी सामान्य लोकांचा पक्ष म्हणून या पक्षाला मोठं केलं आहे। आदरणीय यशवंतराव मानकर गुरुजी यांनी हा पक्ष मोठा केला आहे आणि ही इमेज जिवंत राहिली पाहिजे। आणि ही इमेज जिवंत करण्याचा प्रयत्न आहे की या निवडणुकीमध्ये आशिष कुकडेला जर जनतेने विजय केलं तर खऱ्या अर्थाने पक्षाला जुन्या धाडीवरती यायला लागेल, हा माझा विश्वास आहे। तर हे होते आपल्यासोबत माजी खासदार मधुकरजी कुकडे यांनी आरोप केलेले आहेत की पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्या जातो आणि पैशाची विचारणा केली जाते, म्हणून आम्ही आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।